मी काजल, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर लास्ट टाइम मी तुम्हाला हे पेपर कटिंग वापरून बिना अस्तरचा ब्लाउज कसा शिवायचा ते डिटेलमध्ये सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला। त्यामुळे आता मी तुम्हाला अस्तरचा ब्लाउज कसा शिवायचा ते दाखवणार आहे। तर ह्या वेळी मी तुम्हाला 30 साइजचं पेपर कटिंग दाखवणार आहे। मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं ते 36 साइजचं समथिंग होतं। तर ह्या वेळी मी तुम्हाला हे 30 साइजचं जे पेपर कटिंग आहे त्याचा तुम्हाला ब्लाउज शिवून दाखवणार आहे, कटिंग करून शिवून दाखवणार आहे अगदी डिटेलमध्ये। तर मी तुम्हाला जसं की सांगते ह्या पार्टच्या प्रत्येक पेपरवरती तुम्हाला त्याची साइज दिलेली आहे। समजा तुमचा एखादा पेपर इकडे तिकडे घाळ झाला, तुम्हाला साइज लक्षात न येण्यासाठी त्यांनी अगदी डिटेलमध्ये बघा याच्यावरती परफेक्ट अशा साइज दिलेल्या आहेत। विथ तुम्हाला इथं त्यांनी कटोरीचा अगदी एक्झॅक्ट असा शेप दिलेला आहे, बघू शकता। तुम्हाला जिथून कट करायचा आहे तिथे पॉइंट द्यायचा आहे, सगळे पॉइंट तुम्हाला अगदी व्यवस्थित त्यांनी मार्किंग केलेले आहेत। सो मी तुम्हाला ह्यावेळी अस्तरचा ब्लाउज कसा कटिंग करायचा, स्टिचिंग करायचा ते दाखवणार आहे। तर खूप जणांचे कमेंट येतात की ह्याची लिंक कुठे आहे, तर लिंक तुम्हाला ऑलरेडी कम्युनिटी पोस्टमध्ये मी दिलेली आहे। तुम्ही माझ्या चॅनलच्या व्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं कम्युनिटी ऑप्शन दिसेल, तिथं तुम्हाला दिसेल याची लिंक, थोडी रोल करून खाली जा, खाली गेली असेल आता ती तर शोधा आणि आहे व्हिडिओ सुद्धा मी याचा डिटेलमध्ये टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा। तुम्ही प्रत्येक वेळी लिंकसाठी मला किंवा डायरेक्ट मला इंस्टाग्रामला DM केलं तरी चालेल, मी तुम्हाला डायरेक्ट पर्सनली लिंक देईल जर तुम्हाला लिंक सापडत नसेल तर। तर चला आज हा ब्लाउज आपण कटिंग करून स्टिचिंग करूया। चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर चला पेपर कटिंग करूयात। बघा हे पेपर कटिंग आहे 30 साइजचं। अस्तर मी इथं हातरलेलं आहे सुरुवातीला। तर बघा मी सुरुवातीला थोडंसं सांगेन, ह्याचा जो हा पाठीमागचा भाग आहे, पाठीमागच्या गळ्याची उंची आहे ती 8.5 समथिंग आहे। तुम्हाला जर कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता। सुरुवातीला जसंच्या तसं ड्रॉ करून घ्यायचं आणि आपल्याला जशी उंची हवी तशी घ्यायची। तर मी म्हणेल की ही परफेक्ट उंची आहे, एवढा पण जास्त डीप न करता। काही जण असतात ज्यांना सेम असा ब्लाउज आवडतो, काहीच थोडे कस्टमर असतात ज्यांना डीप गळा आवडतो। तर सगळ्यात आधी मी मागच्या भागाची इथं मार्किंग करून घेतलेली आहे, त्यानंतर मी पुढचे जे भाग आहेत ते अगदी व्यवस्थित ठेवायचं। आता आपला अस्तर कसं आहे त्याच्यावर ॲडजस्ट करायचे 2-2 भाग। तर मी ज्या साईडला उभी आहे ती बंद बाजू आहे अस्तरची आणि तुम्ही ज्या साईडून बघताय ती ओपन बाजू आहे। तर बंद बाजूला मी सगळ्यात आधी पाठीमागचा भाग ड्रॉ करून घेतला। नंतर आता मी तर सगळे पार्ट्स जसे बसतील तसे ड्रॉ करून घेणार आहे। तर बघा कटोरीचं ज्यावेळी तुम्ही ड्रॉ कराल का नाही त्यावेळी जिथं त्यांनी कट्स दिलेले आहेत ना तिथे आपण सुद्धा कट्स खडूने द्यायचे, खडूने व्यवस्थित मार्किंग करायचं, म्हणजे आपला पार्ट अजिबात इकडे तिकडे सरकणार नाही किंवा चुकणार सुद्धा नाही। तर ही क्रॉस पट्टीच्या खाली एक तुम्हाला लाईन दिसते। आता सगळ्यांना वाटते की ही क्रॉस पट्टी एवढी मोठी कशी, तर खाली एक लाईन दिसते बघा मार्किंग। तर ती मार्किंग आहे जी आपल्याला बिना अस्तरचा ब्लाउज असतो त्याला आपल्याला बघा किंवा अस्तरचा असतो आपल्याला पट्टी एक्स्ट्राची लावावी लागते। तर ती पट्टी ती खालचा भाग आहे, पण काही गरज नाही, जसंच्या तसं ड्रॉ करून घ्यायचं, काहीच प्रॉब्लेम येणार नाही बघा। तर व्यवस्थित असं सगळं आता आपल्याला पार्ट्स कट करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला फक्त अस्तरवरती आपल्याला कटिंग करायचं आहे आणि नंतर आपण ब्लाउज पीसवरती कटिंग करणार आहोत। डायरेक्ट कधीही ब्लाउज पीस वापरायचा नाही, म्हणजे होतं काय की कमी जास्त इकडे तिकडे थोडासा पार्ट सरकला तर आपलं फिनिशिंग आहे ते बिघडतं, पार्ट इकडे तिकडे सरकतात आणि चुकीचं स्टिचिंग होतं। तर त्यासाठी सगळ्यात आधी अस्तरवरतीच कट करून घ्यायचा व्यवस्थित सगळे पार्ट। त्यानंतर बघा बाही, आता मला इथं बाही थोडी लांब हवी, म्हणजे कोपरापर्यंत बाही, जसं की आपलं कोपरापर्यंत 10 इंच बाही असते, तर मला आता इथं 10 इंच बाही हवी आहे। पण ही बाही जी आहे ती 5 इंचची आहे, मी जसं आधी सांगितलं तसं। आणि ह्यांनी इतक्या परफेक्ट मार्किंग केलेल्या आहेत का नाही प्रत्येक जागेवरती, आपल्याला कुठेसुद्धा एक्स्ट्राचं घ्यायची गरज नाही। तर बघा आपला जिथे पॉईंट्स आहे तिथं असा एक चौकोन ड्रॉ करून घ्यायचा। तिथून आपण मी फक्त काय केलं, बाही ठेवली जशी तर तशी आणि उंची फक्त 10 इंच वाढवून घेतली आणि रुंदी जशी होती तशीच घेतली। आणि त्यानंतर जिथं आपला उंचीचा पॉईंट आला आहे तिथं ती बाही जशीच तशी ठेवून आपल्याला पुन्हा तसं मार्किंग ड्रॉ करून घ्यायचं, तशी बाहीचा शेप देऊन घ्यायचा बघा अशा प्रकारे। आणि खालच्या साईडला सुद्धा अशी तिरकी लाईन घेऊन घ्यायची, म्हणजे आपली ही मोठी बाही तयार झाली। बारक्या बाहीची आपण इथं मोठी बाही तयार केलेली आहे। तुम्ही बारकी सुद्धा करू शकता, मोठी सुद्धा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। बघा किती छान आपली बाही येण्याचे शेप सुद्धा किती व्यवस्थित परफेक्ट त्यांनी शेप दिलेले आहेत। मागच्या साईडचा, पुढच्या अंगाचा, मागच्या अंगाचा दोन्ही शेप बघा किती परफेक्ट आपली इथं बाही कटिंग करून आणि लांब बाही झालेली आहे, अगदी कोपरापर्यंत बाहीचं हे कटिंग आहे।
तर सगळं मी इथं पेपर कटिंग अस्तरवरती करून घेतलं. आता हे पटपट मी ब्लाऊज पीसवरती कट करून घेते. तर जे आपले कट केलेलं आहे ते जसंच्या तसं पार्ट ब्लाऊज पीसवरती ठेवायचे आणि कट करून घ्यायच्यात. तुम्हाला कुठे कोणता पार्ट ॲडजस्ट करायचा आहे तसा ॲडजस्ट करायचा. तर मला लेसचा पार्ट बाहीला पाहिजे होता म्हणून मी बाही इथं कट करून घेतली सगळ्यात पहिलं. आणि नंतर मी इथं पाठीमागचा भाग कट करून घेणार आहे आणि त्याचबरोबर कटोरी आणि पुढचा भाग दोन्ही मी कट करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. तर ह्या पेपरची ना उंची जी आहे ना अगदी परफेक्ट उंची असते. तुम्हाला कुठेच उंची कमी जास्त करायची गरज नाही ब्लाऊजला. अगदी उंची इतकी छान बसतो ना, ज्यावेळी आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस उंची अगदी परफेक्ट बसते, कुठंच वर सरकणार नाही, काहीच होणार नाही. तर आता मी इथं पहिल्यांदा पाठीमागचा भाग शिवून घेणार नाही. तर सगळ्यात आधी मी ब्लाऊज पीसचा मेन कपडा घेतला आहे, त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आणि माझ्या मशीनला व्यवस्थित टेबल नाही आहे त्यामुळे मी काय केलं पिना लावते, कारण आपलं फिनिशिंग नको बिघडायला म्हणून मी पिना लावून तिथं पॅक करते. आणि यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा वरचा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. आणि आता आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत मागच्या भागाला, जेणेकरून आपण ज्यावेळेस पलटी करू त्यावेळेस ते इझिली पलटी होतं आणि फिनिशिंगसुद्धा चांगलं येतं. तर त्यानंतर बघा मी अजून पलटी ब्लाऊज केलेला नाही तसंच आहे आणि खालच्या साईडनं एक शिलाई दिलेली आहे अशा प्रकारे. बघा कारण आपल्याला खालच्या साईडनं पट्टी लावायची गरज नाही लागणार. बघा मी इझिली मधून हात घालून व्यवस्थित पलटी केला सगळा भाग. तर आता एक आपण दाब शिलाई देऊया. सगळ्यात आधी मी गळ्याच्या साईडला दाब शिलाई देते. बघा व्यवस्थित गळ्याच्या साईडला दाब शिलाई द्यायची. तर किती छान फिनिशिंग येतं आहे, तुम्हाला दिसतच आहे की फिनिशिंगसुद्धा छान येतं आहे आणि पार्ट्स व्यवस्थित आहेत. अगदीच कुठेसुद्धा काही चुकीचं होत नाही आहे, एकदम करेक्ट असा गळ्याचा आकारसुद्धा आलेला आहे. आणि खालच्या साईडनं पण मी शिलाई देऊन पलटी केलं होतं, त्यामुळे अजून एक दाब शिलाई द्यायची आपल्याला कमरेच्या साईडला. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्स्ट्राची पट्टी लावायची गरज नाही. इथे आपला मागचा भाग रेडी झालेला आहे. तर आता अजून एक तुम्हाला टिप देते की नवीन शिकणाऱ्यांसाठी तरी फारच गरजेची असते. तर बघा ब्लाऊज ज्यावेळी आपले पार्ट जोडून होतात ना त्यावेळी अशी साईडनं शिलाई द्यायची, म्हणजे आपला मागचा आणि अस्तरचा आणि कपडा कुठेच हलणार नाही, अगदी पॅक बसतो. आणि जे एक्स्ट्राचा कपडा असतो तो आपण कट करून टाकायचा, म्हणजे आपलं ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा शेवटी चांगलं दिसतं. बघा अशा प्रकारे जिथे जिथे पार्ट एक्स्ट्रा वाटतोय तो कट करून टाकायचा. तर अशा प्रकारे मी दोन्ही बाजूचं बघा कट करून दिलं शिलाईचं. तर एकदम व्यवस्थित असा आपला मागचा भाग तयार झाला. आता याला टक्स सगळ्या शेवटी द्यायचे, लगेच टक्स द्यायचे नाही. तर बघा त्यानंतर आता मी पुढचा पार्ट घेतलेला आहे. तर व्यवस्थित ठेवायचा, समोरासमोर दोन्ही भाग ठेवायचे सुरुवातीला. बघा अशा प्रकारे समोरासमोर दोन्ही पार्ट आपल्याला ठेवून द्यायचे असतात, अस्तरचे आणि मेन फॅब्रिक दोन्हीचे. आणि त्यानंतर आपल्याला हे भाग जोडून घ्यायचे आहेत एकामेकाला. अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते अशा प्रकारे जोडून घ्यायचं. डायरेक्ट कधीही स्टिच करायला जाऊ नका, नाहीतर ब्लाऊज चुकला नाही चुकून रेंदा होईल, त्याचा काहीच फायदा होणार नाही, कारण ते पार्ट वेगवेगळे हलतील. तर अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचा. बघा असा मी एक भाग इथं जॉईंट करून घेतला. आणि इथे सुद्धा जे काही एक्स्ट्राचा आपलं कपडा आलेला आहे तसा त्रास तर आपला परफेक्ट असतो, पण जो मेन फॅब्रिक आहे, मेन ब्लाऊजचा पीस आहे तो फार इकडे तिकडे होतो कमी जास्त, तो आपल्याला कट करून घ्यायचा. तर दोन्ही भाग इथं मी व्यवस्थित शिवून घेतलेल्या आहेत. आता कटोऱ्या, तर कटोऱ्यासुद्धा आता दोन्ही भाग जसे मी समोरासमोर ठेवलेत तशा कटोऱ्या कशा समोरासमोर ठेवता येत आहेत हे चेक करायचं सुरुवातीला, म्हणजे तुमचा कोणताच पार्ट चुकणार नाही. तर समोरासमोर कटोऱ्या ठेवून घ्यायच्या आणि नंतर सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीचं सुद्धा मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करायचं असतं एकमेकाला, म्हणजे ते हलत नाही आणि ब्लाऊज चुकण्याची शक्यताच नाही. आणि जरी चुकलाच तुमचा पहिल्यांदा शिवत असेल तरी थोडंफार इकडे तिकडे होतं आणि ते आपण ॲडजस्ट करू शकतो, त्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही. थोडाफार इकडे तिकडे सगळ्यांचाच होतो, एवढं काही नाही. तर बघा अशा प्रकारे दोन्ही फॅब्रिक आपल्याला एकामेकाला जोडून घ्यायचे आहेत. बघा व्यवस्थित मी अशी कटोरी जोडून घेतलेली आहे. बघा हा पार्ट आपला जोडून झालेला आहे. आता दुसरासुद्धा सेम त्याच प्रकारे मी इथं जोडून घेते. तर दोन्ही कटोऱ्या आपल्या जोडून झालेल्या होत्या. आता आपण हे पुढच्या भागाला कटोरी जॉईंट करूया. तर एकावर एक व्यवस्थित ठेवायचं आणि हलक्या हाताने आपल्याला कटोरी जॉईंट करून घ्यायची. तर वरच्या साईडनं कटोरी जोडायला सुरुवात करायची, खालच्या साईडनं कधीही सुरुवात करायची नाही, वरच्या साईडनं कटोरी जोडायला सुरुवात करायची. आणि अजून एक इथे कटोरीला आपल्याला डबल शिलाई द्यायची, म्हणजे कसं जरी तणलीच कटोरी तर ती उसकटणार नाही, त्यासाठी आपण इथे
2 शिलाई देणार आहोत. आणि इथंच ज्यावेळी आपलं हे स्टिचिंग होतं ना त्यावेळेस आपल्याला इंटरलॉक ह्या साईडला करायचं असतं. तर मी सहजासहजी कस्टमरच्या ब्लाऊजला इंटरलॉक करते, पण हा ब्लाऊज आमचा घरचा आहे त्यामुळे मी इतकं करत बसणार नाही, कारण स्वतःच्या कामांसाठी खरं तर जास्त वेळ देता येत नाही. कस्टमरचे परफेक्ट करते, पण घरच्यांसाठी थोडंसं म्हणजे तसंच सोडते. कसं हे ब्लाऊज एवढे यूज होत नाही, हा लग्नातला साडीवरचा ब्लाऊज आहे तसं सांगायचं झालं तर बघा टक्सची उंची घ्यायची असती 2.5 इंच, ठीक आहे. आणि त्याच्या खालच्या साईडला तर आपल्याला कट्स दिलेलाच आहे, त्याच्यावरती आपल्याला एकदम व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं आपली कटोरी बघा कसली मस्त अशी कटोरी तर तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट कटोरीचा शेप आलेला आहे, बिलकुलसुद्धा कटोरीचा शेप इथं बिघडलेला नाही आहे. तर आता सेम त्याच प्रकारे आपण दुसरी कटोरीसुद्धा जोडून घेणार आहोत. तर दुसरी कटोरीसुद्धा हलक्या हाताने जोडायची, वडायची नाही, वडली तर सगळं फिनिशिंग चुकतं. एकदम हलक्या हाताने जाऊन द्यायचं. तर माझी ही कटोरीसुद्धा इथं जोडून तयार झालेल्या आहेत बघा. दोन्ही कटोऱ्या मी व्यवस्थित जोडून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला जोडायची आहे ती म्हणजे क्रॉसपट्टी. तर कोणत्याही भागापासून सुरुवात करायचं बघा. अस्तरचा कपडा खालच्या साईडला, मेन फॅब्रिक वरच्या साईडला, आणि सरळ बाजू ब्लाऊजच्या कटोरीच्या इकडे आणि उलट्या बाजूने मी ठेवला आहे बघा. वरती जी बाजू आहे ती उलटी आहे. तर सेम अशा प्रकारे तुम्हाला क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे. तर बघा अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला दोन्ही क्रॉसपट्ट्या एकामेकाला जोडून घ्यायच्या आहेत अलगद, आणि तिन्ही पार्ट व्यवस्थित चेक करायचे जात आहेत का शिलाईमध्ये, नाही तर सुटायचा एखादा. तर बघा व्यवस्थित अशी शिलाई दिल्यानंतर काय करायचं, खालची क्रॉसपट्टी आणि वरची क्रॉसपट्टी वेगवेगळी करायची बघा. अशा प्रकारे जॉईंट करायची आणि इथून एक शिलाई द्यायची. मधला पार्ट आपल्याला गोल गोल करून आतमध्ये घालायचा आहे आणि अशा प्रकारे एक 1/2 इंचावरती शिलाई द्यायची किंवा अर्ध्या इंचावरती दिली तरी चालतंय. तर आता आपल्याला हे उलटं करायचं म्हणजे आपल्या कटोरीचं क्रॉसपट्टीचं जे फिनिशिंग आहे ते अगदी परफेक्ट होईल बघा. क्रॉसपट्टी एकदम व्यवस्थित लागली गेली आहे आणि आपली कटोरीचा शेपसुद्धा व्यवस्थित आहे. तर आता फिनिशिंगसाठी आपल्याला क्रॉसपट्टीलासुद्धा खालच्या साईडनं दाब शिलाई द्यायची आहे आणि विथ तुम्हाला इथं अस्तरची एक पट्टी लावायची, म्हणजे पुढचा भाग असतो ना तो जाम होतो. नाही लावली तरी चालतं, पण पट्टी लावली तर जरा चांगलं दिसायलाही दिसतं. तर बघा आता मी इथं पहिल्यांदा हुकपट्टी लूपपट्टी दोन्ही लावून घेणार आहे. तर मी एक पट्टी 3 इंचाची कट केली, मधून फोल्ड केली आणि अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून एक शिलाई देऊन घ्यायची. एक शिलाई दिल्यानंतर आता हे आपल्याला पलटी करायची आहे मधून. तर बघा व्यवस्थित अशी पलटी करायची आणि एक दाब शिलाई द्यायची, म्हणजे आतल्या साईडला आपली जी हुकपट्टी आहे ती इझिली जाईल. त्यानंतर अजून एकदा फोल्ड करून एक कडेने आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे ही शिलाई दिल्यानंतर त्याच्या साईडनं अजून एक इंचाचं किंवा अर्ध्या इंचाचं मार्किंग सोडून तुम्हाला अजून एक शिलाई द्यायची आहे, म्हणजे आपली पट्टी इथं एकदम व्यवस्थित हुकपट्टी लावून झालेली आहे. तर आता आपण लूप पट्टी लावूया. सेम तेवढीच 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे, मधून फोल्ड केलेले आहे आणि त्यानंतर एक कडेने शिलाई देऊन पुन्हा दाब टीप देऊन पुन्हा पलटी करून घ्यायची आहे बघा. व्यवस्थित दाब टीप दिली आणि नंतर आता पलटी केली. तर पलटी केल्यानंतर एक कडेने शिलाई द्यायची बघा. कडेने एक शिलाई द्यायची म्हणजे फिनिशिंग जाम बसतं आणि दिसायलासुद्धा चांगलं दिसतं. आणि आता काय करायचं, 1/2 इंचाचं मार्किंग सोडून अजून एक आपल्याला साईडने शिलाई द्यायची आहे आणि आपल्याला इथं लूप्स तयार करायचे असतात. तर बघा आता मी कमरेच्या साईडनं पट्टी लावून घेणार आहे, कारण की कमरेचा जो भाग आहे ना थोडासा आपल्या छातीच्या तिथं जाम बसावा, ह्यासाठी मी इथं पट्टी घेणार आहे. तुम्ही नाही लावली तरी चालेल, तुम्हाला लावायची असेल तरी लावा. सेम तेवढीच मी 2, 2.5, 3 इंचाची पट्टी घ्यायची, सेम त्याच प्रकारे फोल्ड करायची आणि सेम तसंच आपल्याला इथं शिलाई देऊन पुन्हा दाब टीप देऊन आतल्या साईडला पलटी करायची आहे पट्टी. फक्त पट्टी जी आहे ती आपली वरच्या भागाला दिसणार नाही याची काळजी घ्यायची. आणि कमरेच्या साईडला पट्टी लावली ना, कमरेच्या तिथं पुढच्या साईडला खूप छान असा ब्लाऊज बसतो, त्यामुळे पट्टी लावावीच शक्यतो. आणि हातशिलाई नाहीच करावीशी वाटली तर नाही केली तर चालेल, फक्त कस्टमरच्या ब्लाऊजला तरी हातशिलाई करा. हातशिलाई केलं की चांगलं दिसतं बघा. व्यवस्थित माझ्या पट्ट्यासुद्धा लावून झाल्या. आता चेक करायचं की व्यवस्थित दोन्ही पार्ट आहेत का बघा. अगदी सेम दोन्ही पार्ट आपले झालेले आहेत, बघू शकता एकदम मस्त झालेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पायपिंग करायचं. पायपिंग करण्यासाठी तिरकस पट्टी कट करायची, म्हणजे अशी लांबली पाहिजे, ओढल्यानंतर लांबली पाहिजे आणि पुन्हा ते आपल्याला डबल फोल्ड करायचे आहे. सेम तेवढीच 2.5 इंचाची पट्टी तुम्हाला पायपिंगसाठी सुद्धा कट करायची आहे.
जर तुम्हाला छोटी पायपिंग हवी असेल तर तुम्ही 2 इंचाची किंवा 1.5 इंचाची पट्टी घ्या, पण मी इथं कपडा डबल फोल्ड करून पायपिंग देते, त्यामुळे मी इथं 2 इंचाची पट्टी घेतली होती. त्यानंतर छोटे छोटे कट्स दिले आणि आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकू. आणि आता इथं दाब शिलाई द्यायची. बघा, दाब शिलाई दिल्यानंतर आतल्या साईडला ही पट्टी इझिली पलटी होते. आता आतल्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला जेवढी बारीक मोठी पायपिंग हवे तेवढी पायपिंगचा शेप धरत एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित तुम्ही इथं माझं सहजासहजी जर जमत नसेल पायपिंग तर इझिली पट्टी लावायची. पट्टी खूप छान दिसते ना, आजकाल सगळ्या बायका जवळपास पट्टीच लावतात. पायपिंग एवढी जास्त कोणाला सहजासहजी आवडत नाही. जे ती कस्टमर सांगतं की पट्टीच लाव, मला पट्टीच आवडते. तर बघा आपली तर पायपिंग लावून तयार झाली. पायपिंग लावल्यानंतर काय करायचं, अजून एक आपल्याला साईडनं शिलाई द्यायची आहे. नंतर ती उसवायची. जरा कपडा दाबून बसला की, नाही उसवली तर चालतं, दिसायला तर छानच दिसतं. तर बघा दुसऱ्या बाजूला सुद्धा मी त्याच प्रकारे पायपिंग लावून घेणार आहे. तर सेम मी 2 इंचाचा कपडा घेतलेला आहे, डबल फोल्ड केलेला आहे. कडेने एक शिलाई देणार आहे, त्यानंतर पलटी करून दाब शिलाई देणार आहे. सेम तीच प्रोसेस आपल्याला इथं सुद्धा करायची आहे. आणि छोटे छोटे कट्स द्यायला बिलकुल विसरायचं नाही. त्यामुळे तर आपली पायपिंगसुद्धा आणि पट्टीसुद्धा काहीही म्हणा इझिली छान असं फिनिशिंग देतं किंवा आतल्या साईडला पलटी होण्यासाठी मदत होते. तर इथे सुद्धा जो एक्स्ट्राचा कपडा असेल तो आपण कट करून व्यवस्थित अशी पायपिंग, तर तुम्हाला जेवढा छोटा मोठा शेप हवा असेल तेवढा शेप देत तिथं पायपिंग लावून घ्यायची व्यवस्थित. बघा जर साडीच्या कपड्याची पायपिंग लावली ना तर जास्त छान दिसतं, पण माझ्याकडे इथं नव्हता म्हणून मी ब्लाऊजचा कपडाच घेतला इथं पायपिंग लावण्यासाठी. आणि तसंही मी पुढच्या भागाला लेस लावणार आहे, कारण मला तसं सांगितलं होतं की लेस लाव म्हणजे जरा लग्नातलंही ब्लाऊज आहे तर दिसायला छान दिसतं, म्हणून मी पुढच्या साईडला लेस नंतर लावणार आहे. तर इथं बघा पायपिंग दोन्ही बाजूची आपली झालेली आहे. तर आता काय करायचं, मागचा भाग आणि पुढचा भाग चेक करायचं, उंची बरोबर आहे का मागच्या भागाची आणि पुढच्या भागाची. कमी जास्त असेल तर आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं, पण सहजासहजी कमी जास्त होतच नाही, अगदी परफेक्ट येतं. तर आता आपल्याला मागच्या भागाला टक्स द्यायचा आहे. बघा टक्स 4 इंचावरती द्यायचा. 4 इंच उंची घ्यायची टक्सची आणि व्यवस्थित असं 1.5 इंच आपल्याला टक्स इथं द्यायचा असतो. बघा दोन्ही साईडला मी टक्स देऊन घेणार आहे. अगदी प्रॉपर कपडा पकडायचा, नाहीतर खालीवर होऊ शकतं. बघा मी किती इझिली असे टक्स लावून घेतलेले आहेत आणि आपला पाठीमागचा भागसुद्धा रेडी झाला आहे, पुढचे भागसुद्धा रेडी झालेत. तर आता मी दोन्ही पार्टला लेस लावून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे लेसचं मी डिझाईन केली होती. तर आता काय करायचं, शोल्डर जोडायचे. खालचा भाग सरळ म्हणजे पाठीमागचा भाग सरळ आणि पुढचा भाग उलटा ठेवायचा त्याच्यावरती आणि शोल्डर जॉईंट करायचे. तर शोल्डर नेहमी अर्ध्या इंचावरती जॉईंट करायचे आणि डबल टिप द्यायचे, म्हणजे शोल्डर उसकटत नाहीत किंवा शिलाईसुद्धा निघणार नाही. अशा प्रकारे बघा व्यवस्थित असे मी शोल्डर इथं जोडून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता पार्ट बिलकुलसुद्धा मागे पुढे नाहीत किंवा खालीवर नाहीत. एक्झॅक्ट सगळे व्यवस्थित पार्ट्स आपल्या इथं झालेले आहेत. चेक करायचे, ब्लाऊज शिवतच सगळे पार्ट बरोबर आहेत का चेक करायचे. तर आता मी इथं बाहीचं जॉईंट करून घेणार आहे. तर बाहीसुद्धा सेम त्याच प्रकारे आपल्याला 1.5 इंचावरती शिलाई द्यायची आहे. बाही खालचा भाग सरळ आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेला आहेत. तर बघा व्यवस्थित अशी शिलाई द्यायची. तर शक्यतो दोन्ही पार्ट ना सोबत करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे वेळही वाचतो आणि ब्लाऊज पटपट शिवून होतो. नाहीतर एक एक करत बसलो तर खूप उशीर जातो, त्यामुळे दोन्ही पटपट सोबतच करायचं. बघा मी दोन्ही सोबत करते, त्यामुळे होतं का आपल्याला 100दा आपल्याला सारखं कटिंग करत बसावं लागत नाही धागा. तर आता आपल्याला इथं दाब शिलाई द्यायची आहे बाहीलासुद्धा. बाहीला दाब शिलाई व्यवस्थित द्यायची, म्हणजे आपला कपडा जो अस्तरचा कपडा आहे तो वरच्या साईडला दिसणार नाही. अशा प्रकारे बघा जर दाब शिलाई दिली तर इझिली आतल्या साईडला फोल्ड होतं. तर आता आतल्या साईडला अस्तर आपला पलटी करून एक शिलाई द्यायची. तर आता आपण इथं फिटिंगचे पॉईंट देऊया. तर बघा फिटिंग करताना कसं करायचं, 30 साईजचा ब्लाऊज आहे. तर छाती आहे 30, म्हणजे मला इथं 7.5 इंच छातीचा भाग घ्यायचा होता आणि कमरेच्या साईडला 7 इंच आणि मुंडा होता ह्याचा 6 इंच. त्याचबरोबर दंडघेर होता 4.5 इंच. तुमची जी माप असतील, जशी माप असतील तसे तुम्हाला मार्किंग करायचे आहे. माप पहिल्यांदा घ्यायची, नंतर अशी एक लाईन ड्रॉ करायची आणि इझिली त्या लाईनवरून आपल्याला शिलाई द्यायची असती. तर सेम त्याच पद्धतीने मी इकडच्या साईडला सुद्धा माप घेणार आहे. बघू शकता व्यवस्थित माप घ्यायची. मुंडा
छाती, कंबर आणि दंडघेर हे 3 मापं आपल्याला 4 मापं फिनिशिंगसाठी लागतात किंवा फिटिंगसाठी लागतात बघा. सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे हा. व्यवस्थित ब्लाऊज आता याच्यावरून शिलाई देऊन फिटिंग करून घ्यायचा. तर बघा ब्लाऊज मी फिटिंग करून घेतलेला आहे. बघा कसा दिसतो आणि कटोरीचा शेपसुद्धा किती प्रॉपर आहे. आपल्या बाह्यासुद्धा व्यवस्थित आहेत आणि मस्त म्हणजे टक्ससुद्धा व्यवस्थित आलेला आहेत आणि क्रॉस पट्टीसुद्धा एकदम बरोबर आहे. बघू शकता आपला आणि पाठीमागचा पार्टसुद्धा एकदम छान आहे. फायनली हे पेपर कटिंग वापरून मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्याचा फायनल लुक पण तुम्हाला मी दाखवलेला आहे. पण अजून एकदा डिटेलमध्ये मी स्वतः दाखवते. तर हा आहे पाठीमागचा भाग. मी कुठेही ह्याला चेंजेस केले नाही, कुठे सुद्धा. बघा किती छान असा गोल गळा आलेला आहे. ज्यावेळी आपण स्वतः कटिंग करतो त्यावेळी आपला असा इतका गोल गळा येत नाही. आणि बघा किती छान असा व्यवस्थित गोल गळा सुद्धा. आणि पाठीमागचा भाग तर बघा किती छान व्यवस्थित झाला होता. हा पुढचा पार्ट आहे, बघू शकता. इतक्या व्यवस्थित अशा कटोऱ्या तुमच्या आलेल्या आहेत. तर आपण ज्यावेळी स्वतः कट करतो त्यावेळी इतक्या छान अशा कटोऱ्या येत नाहीत. तर तुम्ही बघू शकता इतक्या छान अशा कटोऱ्या विथ ह्याचा बेल्ट, खालचा जो बेल्ट आहे तो सुद्धा ह्याचा कोना बघा एकदम परफेक्ट आहे. तुमचे काखेतले जे खालीवर पार्ट होतात ते सुद्धा ह्या पेपर कटिंगमध्ये होत नाही, एकदम व्यवस्थित. आणि पुढच्या गळ्याचा भाग सुद्धा बघा किती छान रेडी झालेला आहे आणि ब्लाऊज एकदम मस्त असा तयार झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. आणि याच्या स्लीव्ज सुद्धा मी लांब केल्या. स्लीव्ज प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला 5 इंच लांबीची स्लीव्ज म्हणजे इथपर्यंत अशी भेटते. तुम्हाला वाढवायची असेल तुम्ही वाढवू शकता, कमी करायचं असेल कमी करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांनी 5ची दिली कारण तुम्ही कमी पण आणि जास्त पण करू शकाल ह्याच्यासाठी. तर कसा वाटला हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून दाखवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच कनेक्ट राहा. मी तुम्हाला अजून वेगवेगळे खूप सारे ह्याच्यातल्या प्रत्येक साईजचा मी समथिंग व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. सो त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. सोबत बेल आयकॉन सुद्धा बाजूची प्रेस करायची म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल आणि लगेच पाहता येईल. सो बाय.